पुणे शहरातील अनधिकृत भाडेकरूंवर पुणे पोलिसांची आता करडी नजर असणार आहे आणि अशा पद्धतीच्या अनधिकृत भाडेकरू ठेवणाऱ्या मालकांवर पुणे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारलेला आहे। नेमकी काय कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रशांत अमृतकर आता आपल्या सोबत आहेत। सर, काय नेमकी कारवाई या भाडेकरूंवरती आणि त्यांच्या मालकांवरती करण्यात आलेली? खरं तर सर्व घर मालकांनी त्यांच्या टेनंट्सबद्दलची सर्व माहिती आपल्याकडे सिटीजन पोर्टलवरती अपलोड करणं आवश्यक आहे। त्यासाठी एक शासनाचं सिटीजन पोर्टल आहे किंवा पुणे पोलीस यांचं देखील पोर्टल आहे। याच्यामध्ये सिटीजन पोर्टलची लिंक आहे। त्याच्यामध्ये जे मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये जो करार होतो तो करार त्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे, जी पोलिसांच्या कडे उपलब्ध होते। नंतर त्याचा पोलीस त्यांच्या तपासासाठी किंवा आवश्यक त्या माहितीसाठी उपयोग करतात आणि ही गोष्ट कायदा सुव्यवस्था किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे। जो पूर्वाश्रमीचा अनुभव आहे किंवा पूर्वाश्रमीचे जे काही गुन्हे घडलेले आहेत त्या अनुषंगाने ही कारवाई सुरू आहे। सर, साधारणतः किती गुन्हे आपण या सगळ्या कारवाई अंतर्गत दाखल केलेल्या आहेत आणि या सगळ्या गुन्ह्यांच्या अंतर्गत नेमकी काय कारवाई आपल्या पुणे पोलिसांकडून केली जाते? यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 170 पेक्षा जास्त गुन्हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल आहे। त्यामध्ये एक BNS च्या सेक्शन 223 नुसार यामध्ये गुन्हा दाखल होतो। त्यासाठी आधार घेतला तो BNSच्या सेक्शन 163 नुसार एक ऑर्डर जी पुणे पोलीस आयुक्तालयाकडनं पारित झालेली आहे, ज्यामध्ये मालक आणि भाडेकरू यांची माहिती पोर्टलवरती अपलोड करणं आवश्यक आहे। याचा आधार घेऊन यामध्ये कारवाई केली जात आहे। सर, अशा पद्धतीने कारण की पुणे शहरात अनेक घरमालक भाडेकरू ठेवत असतात, काय नेमकं पुणे पोलिसांचं आवाहन असणार आहे की भाडेकरू ठेवत असताना नेमकी काय काळजी घेतली जावी? यामध्ये सर्व मालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आमच्या पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं सर्वांना आव्हान आहे की सर्व घर मालकांनी त्यांच्या टेनंटबद्दलची जी माहिती आहे ती रजिस्ट्रेशनची माहिती आहे ती अपलोड करावी। यासाठी सिटीजन पोर्टल आहे, महाराष्ट्र पोलिसांचं वेबसाईट आहे किंवा पुणे पोलिसांची वेबसाईट आहे, यामध्ये त्याची लिंक दिलेली आहे। त्यामध्ये अपलोड केल्यानंतर ती माहिती आपोआप आमच्याकडे ती जनरेट होते, जेणेकरून पोलिसांना पडताळणीसाठी ती माहिती उपलब्ध होते। त्यामुळे आव्हान हेच राहील की सर्व नागरिकांनी, सर्व घरमालकांनी, भाडेकरूंनी सजग राहावे आणि आपलं कर्तव्य जे आहे ते पार पाडावं। निश्चितच। तर पुणे शहरामध्ये अशा पद्धतीने जे घरमालक भाडेकरू ठेवतात त्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। अन्यथा अनधिकृतपणे चुकीच्या पद्धतीचे जर भाडेकरू ठेवले तर त्यांच्यावरती थेट गुन्हे दाखल होतील। कॅमेरामन अजयसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।